जसा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सुरू होतो, तसाच हा मकर संक्रांतीचा सण आपल्या जीवनात नवीन आशा घेऊन येतो. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी अतिशय शुभ दोन योग जुळून येत आहे. त्याच्यामध्ये पहिला योग आणि दुसरा योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग, ज्यामुळे स्नान, दान आणि पूजा केल्यास पारंपरिक मान्यतेनुसार पुण्याचे फळ 2 गुणे मिळतात असा विश्वास आहे. आता पुण्यकाळात स्नानदानाचे महत्व काय? पुण्यकाळात सायंकाळपर्यंत नदी स्नान किंवा दान केल्यास विशेष राहते असा पारंपरिक धार्मिक विश्वास आहे. मकर संक्रांत म्हणजे केवळ सण नाहीये, तो नव्या सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि एकतेचा उत्सव आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. म्हणजेच काय तर दिवस मोठे होतात आणि जीवनात प्रकाश वाढू लागतो. शेतकऱ्यांच्या घरात आनंद नांदतो, कारण मेहनतीचं सोनं पिकून तयार झालेलं असतं. ऊस, ज्वारी, बाजरी, तीळ निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे शब्द फक्त म्हणण्यासाठी नाही, तर मनातील कटुता विसरून नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी आहे. आकाशात उंच उडणाऱ्या पतंगासारखी आपली स्वप्नही उंच भरारी घ्यावीत आणि दोरासारखा संयम आपल्या हातात असावा. मकर संक्रांती आपल्याला काय शिकवते? अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा विजय नक्कीच होतो. मकर संक्रांतीचे शास्त्रीय महत्व तर खूप आहे. मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिक नाही, तर तो खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि आरोग्यशास्त्राशी थेट जोडलेला आहे. आता महत्व कसं आहे तर सूर्याचे उत्तरायण, खगोलशास्त्रीय बदल होतो. आता या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. याचा अर्थ काय होतो की पृथ्वीचा अक्ष सूर्याच्या दिशेने झुकू लागतो, ज्यामुळे दिवस हळूहळू मोठे होते आणि रात्र लहान होऊ लागते. हा बदल पृथ्वीवरील तापमान, ऋतू आणि जीवनचक्रावर देखील परिणाम करतो. त्यानंतर ऋतू बदलाचा देखील परिणाम होतो. हिवाळा कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूकडे वाटचाल लावते. थंडीमुळे मंदावलेली शरीरक्रिया पुन्हा सक्रिय होते. निसर्गातील झाडे, प्राणी आणि माणूस सगळ्यांमध्ये ऊर्जा वाढू लागते. तर आहारशास्त्राशी देखील संबंधित आहे. या काळात शरीराची पचनशक्ती वाढते. म्हणूनच तीळ, गूळ, ऊस, बाजरी यासारखे उष्णता देणारे व ऊर्जादायी पदार्थ खाल्ले जातात. तिळात कॅल्शियम व लोखंड असतं, तर गुळात आयर्न भरपूर असते, जे हाडे आणि रक्तासाठी उपयुक्त असते. आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम: थंडीमुळे शरीर आखडले असते. उत्तरायणात सूर्यप्रकाश वाढल्यामुळे व्हिटॅमिन बी मिळू लागते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि प्रतिकार शक्ती वाढते. तसेच शेती आणि पर्यावरणाशी देखील मकर संक्रांतीचा संबंध आहे. हा काळ पिके तयार होण्याचा असतो. शेतकऱ्यांसाठी हा उत्सव आनंदाचा असतो. निसर्ग चक्राशी सुसंगत सण साजरा करण्याची भारतीय परंपरा यातून दिसून येते. मानसिक आणि सामाजिक परिणामही या सणामध्ये दिसून येतात. प्रकाश वाढल्यामुळे नैराश्य कमी होतं. सामूहिक सण, पतंग उडवणे, गोड पदार्थ वाटणे यामुळे मानसिक समाधान आणि सामाजिक सलोखा देखील वाढतो. आता 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, पुण्यकाळ कसा असणार आहे ते बघूया. मित्रांनो, शुभ मुहूर्त महापुण्य काळ म्हणजे अत्यंत शुभ काळ मानला जातो. महापुण्य काळ हा अत्यंत शुभ मानला जातो आणि हा काळ 2:49 चालू होणार आहे आणि 3:42 पर्यंत हा असणार आहे. म्हणजे काय तर सूर्य मकर राशीत प्रवेशानंतरचा काळ आहे. त्या वेळेत स्नान, दान, पुण्य, सूर्यपूजा करणे अत्यंत लाभदायी मानलं जातं. त्यानंतर पुण्यकाळ कुठला आहे तर 2:49 ते 5:45 पर्यंत. या संपूर्ण कालावधीत धार्मिक कार्य करणे, दान करणे, दान पुण्य करणे, पवित्र नदी स्नान करणे इत्यादी शुभ मानलं जातं. तर मकर संक्रांतीचा क्षण कधी असणार आहे म्हणजे ज्यावेळी सूर्य मकर
राशीत प्रवेश होण्याचा जो मुख्य क्षण आहे तो 2:49 ते 3:13 असणार आहे. म्हणजे काय तर आता ह्या काळात काय करावे तर पवित्र नद्यामध्ये स्नान करावे, दान पुण्य करावे, खिचडी, तीळ, गुळ, अन्नधान्य दान करावं.